मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, रिया चक्रवर्ती सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये आहे. गेल्या 2 तासांपासून तिची चौकशी सुरू आहे. तसंच ईडीच्या 4 अधिकाऱ्यांकडून रियाची चौकशी सुरू आहे. रियाचा भाऊ शौविक आणि वडील सुद्धा ईडीच्या कार्यालयामध्ये हजर आहे. रियाचा भाऊ शौविक आणि त्याचे वडील यांना काही ईडीची समन्स नव्हतं, मात्र ते सुद्धा रियाच्या या चौकशी सोबत तिच्या सोबत आहेत. रिया चक्रवर्तीची ईडीकडून सध्या चौकशी सुरू आहे. 2 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. अजूनही रियाची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंग राजपूत याच्या खात्यामधून 15 कोटी रुपये वळते केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला होता. या संदर्भात देखील ईडी चौकशी करते. मनी लॉन्ड्रिंग संदर्भात काही प्रकरण आहे का याचाही तपास ईडीकडून केला जातोय. अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडे. सुधाकर, 2 तास उलटून गेलेत, रियाची चौकशी अद्याप सुरू आहे, काय माहिती मिळते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी श्रुती मोदी आहे तीही काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचल्याचं म्हटलं जातं आहे आणि तिची देखील आता चौकशी सुरू होईल. आणखीन एक महत्त्वाची याच्यातली घडामोड आहे, जो रितेश शाह जे आहे, जो रियाचे CA त्यांना देखील बोलावण्यात आलेलं आहे. बिहार पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला होता त्या प्रकरणातले बहुतेक आरोपींना बोलवलं आहे. आज त्यांची चौकशी सुरू आहे. रितेश शाह हे रियाचे CA आहेत, त्यांना हे सगळा व्यवहार माहिती आहे. त्यांनी तिचे सगळे रिटर्न्स फाईल केले होते, सगळा व्यवहार पाहिला होता, त्यात तिला सल्ला देखील दिला होता. त्यामुळे ईडीने जे काही कागदपत्र गोळा केलेत काही दिवसामध्ये आणि जो काही व्यवहार झाला होता, मग ते रिअल इस्टेटमधला असेल किंवा फॉरेन टूरचा असेल किंवा इतर कुठे काही गुंतवणूक केली असेल, काही खर्च केला असेल, या अनुषंगाने हे सर्व खर्च जे आहेत हे तिच्या इन्कम टॅक्स लेटरमध्ये दाखवले गेलेले आहेत की नाहीत, हे यासाठी या रितेश शाह यांना बोलवलेलं आहे. ते देखील आता लवकरच या ठिकाणी पोहोचतील आणि ईडी जी आहे ही समोरासमोर चौकशी करण्याची आता शक्यता आहे. आता जी सुरू चौकशी आहे ती प्राथमिक लेवलची चौकशी आहे, यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती घेतली जाते. पण आता मात्र हे सगळे कागदपत्र हे संबंधित आरोपी आणि त्यांचे CA अशी समोरासमोर चौकशी देखील पुढच्या काही काळात ह्या होण्याची शक्यता आहे. एकूणच जो काही मनी ट्रेल आहे तो आज बऱ्यापैकी स्पष्ट होण्याची शक्यता आहे आजच्या या ईडीच्या तपासामध्ये. निखिला. सुधाकर, 2 तास झाले आता रियाची सध्या चौकशी सुरू आहे, तर यामध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जातील? सुरुवातीला ज्या वेळेला चौकशीसाठी बोलावलं जातं त्यावेळेला साधारणतः कोणते प्रश्न विचारले जातात? निखिला, ह्या सगळ्या चौकशीमध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीनं एखादा जबाब घेतला जातो किंवा एखादा FIRच्या अनुषंगाने जे विचारलं जातं त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या आरोपींना विचारलं जातं की प्रामुख्याने रियाला जे आता विचारलं जातं आहे ते तिच्या वैयक्तिक माहितीबद्दल, की ती काय तिचं शिक्षण आहे, ती कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली, काय काय तिने आत्तापर्यंत कोणते कोणते चित्रपट केले, ही सगळी जी माहिती ही रियाला विचारली जाते. सुशांतशी संबंधित देखील ही बरीचशी माहिती आहे. प्रामुख्याने सुशांतबरोबर तिने काम केलं आहे का, कोणत्या त्याच्यामध्ये सिरियलमध्ये चित्रपटात काम केलं आहे, या अनुषंगाने देखील म्हणजे संबंध जोडण्याच्या अनुषंगाने हा सगळा प्राथमिक तपास जो आहे तो तपास सगळा सुरू आहे. आणि दुसरा महत्त्वाचा तपास जो आहे, प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे की सुशांत सोबत असताना त्यांनी अनेक टूर केलेले आहेत, परदेशी जे गेलेले आहेत, प्रचंड पैसा त्या टूरवरती सगळा खर्च झालेला आहे. हा सगळा पैसा जो आहे हा कुठून आला होता, याचे स्रोत काय आहेत, रियाने स्वतःच्या अकाउंटवरून खर्च केलेत का की सुशांतच्या अकाउंटवरून पैसे खर्च झालेत? जर ते सुशांतच्या अकाउंटवरून खर्च झालेत तर ते सुशांतनीत केलेत का किंवा त्याचे डेबिट क्रेडिट कार्ड रियाने वापरलेले आहेत? हा सगळा मुद्दा आहे. किंवा याच दरम्यान रियाचे नातेवाईक जे आहेत, भाऊ असेल, वडील असेल, इतर कुटुंबीय असतील, हे देखील परदेशी गेले होते का, त्यांचा खर्च कोणी केला? कारण का की हा जो आरोप जो आहे, ईडी जो आरोपाचा तपास करते तो आरोप आहे मनी लॉन्ड्रिंगचा आहे. पैसे जे आहेत, पैसे कुठून आले आणि कुठे गेले, हा मुद्दा आहे. सुशांतकडे जे पैसे आले होते ते पैशाचा हिशोब काय, हे पैसे कोणत्या कॅशमध्ये खर्च झालेत, क्रेडिट कार्डच्या मार्फत खर्च झालेत की डेबिट कार्डच्या मार्फत कशा पद्धतीने खर्च झालेले आहेत, हे सर्व ईडीचे अधिकारी रियाला विचारतात. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की रियाने जी काही संपत्ती केली गेल्या काही काळामध्ये, ज्या छोट्या काळात रियाची जी संपत्ती आहे, कारण का की जे प्रामुख्याने पश्चिम उपनगरातले जे महत्त्वाचे सगळ्यात श्रीमंत एरिया म्हणून ते ओळखले जातात, बँड्रा असेल, पालील असेल, खार असेल, जुहू असेल,
या ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये प्रचंड असा रेट आहे, प्रचंड असा भाव आहे, महागडे अशी घरं त्या ठिकाणी, कोणतंही घर तिथे 5 आणि 10 करोडच्या खाली नाही आहे. त्यामुळे रिया जर त्या ठिकाणी खार परिसरात फ्लॅट घेते, तिने कधी घेतला आहे, काय तिचं व्यवहार झाला होता, कोणाकडून तो घेतला, कसे त्यांना पैसे दिले गेले, कसे चेकनी पैसे दिलेत का, चेकने दिले असेल की कोणाच्या अकाउंटवरून दिले, ह्याबाबतचे बरेचसे स्टेटमेंट जे आहेत, या व्यवहाराबाबतची कागदपत्र असतील, तिचं रजिस्टर ॲग्रीमेंट असेल किंवा तो संपूर्णपणे पैशाचं तिने जो व्यवहाराची सगळी कागदपत्र ईडीच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहेत. पण हे जे पैसे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिले गेलेले पैसे आहेत, एकाच वेळी 5-10 कोटी रुपये ते दिले गेलेले नाही आहेत. त्याच्यामुळे हे जे पैसे वेगवेगळ्या तारखांना जे दिले गेलेले आहेत, हे कसे दिले गेले, रियाच्या अकाउंटवरून किती गेलेत, सुशांतच्या अकाउंटवरून दिलेत का, हा सगळा तपास जो आहे, हा सगळे प्रश्न विचारून हा सगळा तपास केला जातोय. महत्त्वाचा मुद्दा आहे जो मनी लॉन्ड्रिंगचा, त्या अनुषंगाने रियाला प्रश्न विचारले जात आहेत. निखिला, नक्कीच सुशांत, त्याचबरोबर सुधाकर, सुशांतचे जे पैसे आहेत किंवा त्याची जी गुंतवणूक आहे, हा सगळा व्यवहार रिया बघत होती. त्यांनी काही कंपन्या स्थापन केलेल्या होत्या, त्या कंपन्यांविषयीची माहिती देखील ईडी जमवते का? त्याचबरोबर यामध्ये रिया आणि तिचा भाऊ देखील डायरेक्टर आहेत आणि त्यामुळे त्या दोघांची आज चौकशी होईल की फक्त रियाची चौकशी होती? कारण रियाचे वडील, तिचा भाऊ शौविक हे देखील सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे. आज ज्यांना बोलवलंय त्या सगळ्यांची चौकशी होईल. आज रियाची चौकशी असं होईल असं नाही, रियाची चौकशी तर होतेच, पण तिच्यासोबत जे जे लोक आलेले आहेत, ज्यांना ज्यांना बोलवलं आहे, मग शौमिक असेल किंवा श्रुती मोदी असेल, या सगळ्यांची चौकशी होणार आहे. सगळ्यांना माहिती विचारली जाईल, सगळ्यांना प्रश्न विचारले जाईल आणि ज्या काही शंका आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांना, त्या शंकाच्या अनुषंगाने यांना प्रश्न विचारले जातील आणि ती माहिती घेतली जाईल. हा सगळा तपास जो आहे, काही काळ पुढचा चालण्याची शक्यता आहे, काही तास हा सगळा चालण्याची शक्यता आहे. संपूर्णपणे हा मनी लॉन्ड्रिंगचा तपास आहे आणि त्याच अनुषंगाने प्रश्न विचारले जात आहेत. निखिला, नक्कीच जी, धन्यवाद सुधाकर एकूणच माहितीबद्दल. अर्थात रिया चक्रवर्तीची अद्यापही ईडीकडून चौकशी सुरू आहे. 2 तासाहून अधिक काळ झालेला आहे, अजूनही चौकशी सुरूच आहे. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला होता. त्यावेळेला त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. ईडीने जिला जी नोटीस काढलेली आहे त्याच्यात सकृत दर्शनी ईडीचं समाधान झालेलं आहे की याच्यात आर्थिक जो व्यवहार करत होती, विशेषतः सुशांत सिंगच्या घरातील लोकांनी आरोप असा केलेला आहे की सुशांत सिंगचा पैसा अडका हे इने हडपलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार आहे का, इने काही पैसे दुसरीकडे गुंतवलेले आहेत, त्याला काही पैसे सँक्शन पूर्वसंमती आहे का, रिझर्व्ह बँकेची पूर्वसंमती घेतली आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत हे या ईडीच्या चौकशीमध्ये येऊ शकतात. आणि त्या दृष्टिकोनातून ईडीचा तपास हा रियाची जी पोलीस तक्रार ज्या सुशांतच्या वडिलांनी केलेली आहे त्याला पूरक ठरेल किंवा कसे, या दृष्टिकोनातूनही सीबीआय तपास करेल. पण ईडी जवळ सकृत दर्शनी रियाच्या विरुद्ध पुरावा आहे आणि म्हणूनच ईडीने त्याच्या चौकशी करता रियाला हजर करण्यास सांगितलं. असं आहे की ज्यावेळेला सुशांतने आत्महत्या केली त्यावेळेला सुशांतच्या आत्महत्येपूर्वी सुशांतच्या अकाउंट वरून हिच्या खात्यात किती पैसे गेलेले आहेत, त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे झालेला आहे, हे पैसे तिने आणखी कुठे गुंतवलेले आहे. कारण असं आहे की ज्या बातम्या आहेत त्या रियाने तिच्या भावाला देखील काही पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून ईडीचे अधिकारी हा तपास करू शकतात आणि हा आर्थिक व्यवहाराचा संबंध या सुशांतची आत्महत्येला जवळचा आहे का याचा तपास देखील सीबीआय करेल. आणि म्हणून ईडीची तपासणी किंवा ईडीची चौकशी ही सीबीआयला सुशांत सिंगच्या मृत्यूसाठी जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला ही पूरक ठरण्याची शक्यता आहे. ईडी कडून अद्यापही चौकशी सुरू आहे. गेले 2 तास झाले रियाची चौकशी सुरू आहे. तिचा भाऊ आणि वडील हे तिच्या सोबत आहेत. या दोघांची देखील चौकशी होणार आहे. एकूण 5 जणांची नावं ईडीकडे आहेत. दोघांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे. आज रियाला चौकशीसाठी इथे बोलावण्यात आलेलं आहे. एकूणच मुंबई पोलीस किंवा बिहार पोलिसांचा तपास सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया समोर आलेली आहे. याआधी रियाच्या वकिलांनी एक व्हिडिओ जारी केला होता आणि त्यामध्ये
रियाचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं तिनं म्हटलं होतं. सत्य लवकरच बाहेर येईल असंही तिने म्हटलं होतं. मात्र ईडीचा तपास सुरू झाल्यानंतर आज रियाला इथे हजर राहावं लागलेलं आहे. सुशांतची मॅनेजर जी आहे श्रुती मोदी हिची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या दोन तासांपासून सध्या रिया चक्रवर्तीची इथे चौकशी सुरू आहे. 4 अधिकाऱ्यांकडून रियाची चौकशी केली जाते. माजी पोलीस अधिकारी पीके जैन आपल्या सोबत आहेत. सर स्वागत तुमचं TV9 मध्ये. सर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये ईडीकडून जी चौकशी सुरू आहे साधारणतः 2 तास झाले रियाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. नेमकं काय विचारलं जातं, कशा प्रकारची ही चौकशी असते, या सगळ्या प्रकरणामध्ये रिया अडकताना दिसते का? याच्या ईडीकडे जे पॉवर्स आहे ते फक्त मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसचा तपास करण्याबाबतचे आहेत. तर आता हे जे बिहार पोलिसांनी FIR दाखल केली त्याच्यामध्ये 15 कोटी रियानी त्याच्या खात्यामधून काढून घेतले, त्याच्यानंतर अजून त्याची फसवणूक केली, अशा प्रकारचे त्याने जे आरोप केलेले आहे त्याबद्दल ईडीनी एक वेगळा गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये रियाना पाचारण केले होते. आज रिया तसे गेली असल्याचे समजते. आता त्याच्याकडून विचारणा करण्यात येईल की त्यांनी त्याच्या सुशांत सिंगनी त्यांना जरी पैसे दिले तर किती पैसे दिले, कसे दिले, कधी दिले, त्याच्यानंतर त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी घेतली का, त्यांनी जे 2-3 कंपन्या उघडल्या होत्या नवीन ज्याच्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि त्यांचे भाऊ डायरेक्टर आहेत त्या कंपन्याबद्दल चौकशी करतील. त्याची पेड अप कॅपिटल, त्याच्यामध्ये किती पैसे गुंतवणूक झाली, पैसे आले कुठून, गेले कुठे, हे सर्व फायनान्शियल अँगल वरून हे चौकशी होणार आहे. त्याच्या सुशांत सिंगच्या मृत्यूशी काही संबंध नाही. ही एक टोटली वेगळी इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यामध्ये फक्त फायनान्शियल अँगल बाबत चौकशी केली जाईल. जी धन्यवाद सर एकूणच माहितीबद्दल. माजी पोलीस अधिकारी पीके जैन सर आपल्याशी बोलत होते. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा जो मुद्दा आहे त्या संदर्भातच ईडीकडून रियाची चौकशी या ठिकाणी केली जाते. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडे. सुधाकर, या सगळ्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती हिला ईडीकडून अटक होण्याची किती शक्यता वाटते? निखिला, रिया चक्रवर्तीच्या अटकेबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण एकूणच सर्व जे आरोपी आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत, ईडीच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. प्रामुख्याने रिया असेल, शौमिक असेल, श्रुती मोदी असेल, हे 3 तर फार महत्त्वाचे व्यक्ती आहेत या सगळ्या प्रकरणातले. कारण श्रुती मोदी जी आहे ही सुशांतचा सगळा आर्थिक व्यवहार बघायची त्याची बिझनेस मॅनेजर होती, त्याच्यामुळे तिला सगळं या व्यवहाराचं माहिती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये श्रुती मोदी आणि रियानी दोघींनी मिळून ह्या पैशाचा अपहार केला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचा तपास जो आहे तो ईडीचे अधिकारी करतायत. हे सर्व आरोपी या ठिकाणी आहेत, महत्त्वाचे आरोपी आहेत. त्यामुळे आता त्यांना अटक होईल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. पण एक आहे की काही होऊ शकतं या प्रकरणामध्ये. ईडीने जेव्हा सर्व आरोपींना बोलवलंय ते काही होऊ शकतं, पण याच्याबद्दलचं आता कुठलंही शक्यता व्यक्त करणं योग्य होणार नाही, कारण का तपास सुरू आहे. पहिल्यांदा ते सर्व आरोपी या ठिकाणी आलेले आहेत. काही तास यांची चौकशी चालण्याची शक्यता आहे. आणि ईडीचा सगळा तपास जो असतो हा प्रामुख्याने कागदपत्रांच्या आधारावरती असतो. मनी लॉन्ड्रिंगचा सगळा तपास जो आहे हा पुरावे, कागदपत्र, बँकांचे, शेल कंपन्यांचे पेपर, या सगळ्याच्या अनुषंगाने हा सगळा तपास होत असतो. ईडी प्रत्येक प्रकरणामध्ये आरोपीला अटक करते असं नाही आहे. त्याच्यामुळे पण या प्रकरणामध्ये नक्की काय होईल आत्ताच सांगता येणार नाही. तशा शक्यता व्यक्त करणं योग्य होणार नाही आहे, पण तपासामध्ये काही होऊ शकतं. निखिला, सुधाकर, पुन्हा रियाला चौकशीसाठी या ठिकाणी बोलावलं जाईल की मग आजच अशा प्रकारची चौकशी होईल? याआधी आपण पाहिलं ईडीची चौकशी 7 ते 8 तासही चाललेली आहे, 12-12 तासही ही चौकशी सुरू राहते असं कळतं. या सगळ्या प्रकरणामध्ये काय होईल नेमकं? निखिला, या प्रकरणामध्ये रियाची चौकशी आज जी आहे ती अनेक तास चालण्याची शक्यता आहे. तिचा भाऊ शौमिक आहे, त्याची चौकशी अनेक तास चालण्याची शक्यता आहे. आताच श्रुती मोदी आली, तिची चौकशी अनेक तास चालण्याची शक्यता आहे. ही चौकशी आज सहजपणे लवकर संपेल असं शक्यच नाही आहे. ती बराच काळ चालेल, बराच तास चालेल हे नक्की आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळी तयारी केलेली आहे. त्याचप्रमाणे हे ईडीचे अधिकारी जे दिल्लीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील निर्देश घेत असतात, त्यांचा सल्ला देखील घेत असतात. आणि ह्या सगळा पुरावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला, प्राथमिक माहिती,
ह्या आणि जे काही सुशांतचे सगळे पेपर गोळा केलेले आहेत, सुशांतच्या वडिलांनी जो आरोप केलेला आहे, त्यांनी जे काही पुरावे दिलेले आहेत, या अनुषंगाने हा सगळा तपास चालू आहे आणि या आरोपीकडे सक्तपणे असा तपास सुरू आहे. कारण का की हा जो जरी ही रक्कम ईडीच्या तपासाच्या अनुषंगाने 15 कोटी रुपये असेल, कारण ईडीने आतापर्यंत जो तपास केलेला आहे सर्व हजारो कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचा तपास केलेला आहे. आता ईडी हा 15 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचा तपास करतोय. मात्र हा सर्व प्रकार जो आहे देशभर गाजतोय, सगळे देशाचं ह्या प्रकाराकडे लक्ष लागलेलं आहे. त्याच्यामुळे सुशांतच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे हे सीबीआय शोधणार आहे. पण सुशांतचे पैसे कुठे गेले, काय मनी लॉन्ड्रिंग झाली, याचा सगळा तपास ईडी करणार आहे. निखिला, नक्कीच खूपच सेन्सिटिव्ह असं हे प्रकरण आहे. सुधाकर, खूप खूप धन्यवाद एकूणच माहितीबद्दल. या बातमीवर आपला नजर राहीलच. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण भारत चीन धुमश्चक्री स्पेशल रोज रात्री 9:28 फक्त TV9 मराठीवर.